हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आपलं हळदी कुंकू आणि सकाळपासूनची झालेली धावपळ तुम्ही पाहिली. काय काय केलं, खूप सारं काही केलं. आपल्या गौरी तुम्हाला मी आता दाखवते. आपली गौरी, चैत्रा गौरी, आणि ही का बसवायचं हिचं महत्त्व पण थोडक्यात सांगते. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, शेवटपर्यंत पहा. एक लाईक करायला विसरू नका. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओला कंटिन्यू पहा. तर म्हणलं तुमच्यासोबत सकाळपासूनचं थोडंफार रुटीन शेअर करूया. तर ही सकाळची वेळ आहे, तुम्ही घड्याळात पाहू शकताय. 8:45 वाजलेले आहेत आणि मला आता सगळं आवरून झालेलं आहे. म्हणजे जरा स्वच्छता वगैरे झाली, अंघोळ झाली, फ्रेश झाले आणि तयारी झाली, पूर्वतयारी केलेली आहे. काय काय करायचे त्याची डाळ भिजत घातलेली आहे. याची वाटली डाळ करायची असती, कैरी म्हणजे खिसलेली कैरी घालून. तर मी खूप वेळा शेअर केलेलं आहे आधी, आता नाही जास्त करत बसत. तरी पण हवी असल्यास सांगा, मी रेसिपी एखादी शेअर करेन. तर इथे आता त्यानंतर बेसनचे लाडू, स्वयंपाक झाला आहे माझा आणि त्यानंतर बेसनचे लाडू करायला घेतलेले आहेत. स्वयंपाक काय तर पुढे नैवेद्यात दिसेलच, साधा स्वयंपाक केलेला आहे. इथे मस्त साजूक तूप घरचं, त्यात मस्त 2.5-3 वाटी बेसन भाजलं, थोडंसं दूध टाकलं, त्यामुळे छान असं मोकळं सुटसुटीत आपलं बेसन होतं. कचकच लागत नाही किंवा गिजगा लागत नाही लाडू खाताना. मस्त त्यात थंड झाल्यानंतर वेलची पावडर आणि पिठी साखर मिक्स करून लाडू बनवले. हे लाडू नैवेद्यासाठी, घरचा एखादा नैवेद्य असावा यासाठी. तर हे बघा, हे आहे नैवेद्याचं ताट. काही नाही, साधी चपाती, भात, आमटी, कोबीची भाजी, त्यानंतर कोशिंबीर, खीर, लिंबू आणि हा बेसनाचा लाडू, असा नैवेद्य इथे वाढलेला आहे. अगदी साधा सोपा, कारण पुढे मला अजून काम करायचं आहे. ती वाटलेली डाळ करायची आहे. त्यानंतर पण सगळ्यात मेन गोष्ट आणि हळदी कुंकवाची तयारी. इथे आहे देवघरात आपली ही चैत्रा गौर. तर ही गौर का बसवायची हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, इथे सगळ्यात आधी कैऱ्या आणलेल्या होत्या आहोंनी शेतामधून. तर ही जी चैत्रा गौरी असते ही या चैत्र महिन्यामध्ये बसते, 1 महिनाभर आपल्याकडे असते. इथे मी पन्ह करत आहे. गरम गरम कैरी सोलल्यामुळे माझ्या हाताला सुरकुत्या पडल्यात, त्या मी दाखवल्या. तर इथे मी पन्ह करत आहे. याची रेसिपी शॉर्टमध्ये मी अपलोड करणार आहे, नक्की पहा. तर ही जी चैत्रा गौरी असते ही पार्वतीचं रूप असते. या दिवसात बघा, चैत्र महिन्यात नवीन पालवी फुटते, नवीन हरभरे वगैरे येतात, म्हणजे नवीन धान्य आपल्या घरी येतात. तर अन्नपूर्णा हीच पार्वतीचं रूप असते. हिची आपण पूजा चैत्रा गौर म्हणून करतो. का तर आपलं जे काही अख्खं वर्ष आहे, आपल्याकडे जे आलेलं धनधान्य आहे ते आपल्याकडे कायम अखंड राहो, त्याचबरोबर त्याची पूजा म्हणून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर इकडे माझं पन्ह झालेलं आहे. मस्तपैकी हिरवागार आंब्याच्या डाळ्यांमध्ये आपली चैत्रा गौर बसलेली आहे. शेव बिस्किटं मी बाजारातून आणले, नंतर रविवार बाजार होता आज. केळी, कलिंगड आणले. इथे बघा, मस्त राघू आपले बसलेले आहेत. त्यानंतर ही आहे आपली छानशी चैत्रा गौर, म्हणजेच अन्नपूर्णा, म्हणजेच पार्वती देवी आपल्या घरी 1 महिन्यासाठी येते. तर साधी सिंपल डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर इथे आलेल्या होत्या सुवासिनी हळदी कुंकवासाठी. तर त्यांना आधी हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर पन्ह आणि ही वाटलेली डाळ द्यायची आणि मग जे आपले हरभरे असतात ना, त्याने ओटी भरायची. तर असं असतं आजचं सुवासिनींची जी काय पूजा म्हणूया आपण, किंवा हळदी कुंकू या स्वरूपाचं असतं. हे दरवर्षी आम्ही करतो, आमच्याकडे हे असतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे करू शकता, कारण हे एक ज्याप्रमाणे आपल्याकडे ज्येष्ठा गौरी येते गणपतीच्या वेळेस, तशीच ही आहे चैत्रा गौरी. तीसुद्धा अन्नपूर्णाच असते आणि ही सुद्धा अन्नपूर्णाच असते. फक्त काहीजण करतात, काहीजण करत नाहीत. तर नक्की ही पूजा सर्वांनी केली पाहिजे आणि चैत्रा गौरीला आपल्या घरी आणलं पाहिजे. तर ताईंनो, व्हिडिओ बघता बघता किंवा व्हिडिओ बघण्याच्या ओघामध्ये लाईक करायचं राहिलेलं असेलच, तर
प्लीज लाईक करायला विसरू नका. तर तुमची एक छोटीशी बहीण मैत्रीण तुम्हाला सांगत आहे. बघा, आणि खूप व्हिडिओज तुम्ही पाहता, लाईक करता. तसंच आपल्याही व्हिडिओजला तुम्ही जर लाईक केलं तर मला हे प्रोत्साहन मिळते. नवीन असाल तर सबस्क्राईबही करा आणि जर वाटलं तरच कमेंट करा. इतकं साधं सोपं आहे. त्यानंतर बघा, इथे आम्ही गेलो होतो आमच्या गावातील इंजाई देवी मंदिरामध्ये. आधी देवीची ओटी भरावी, घरातल्या देवाला ओटी भरली. त्यानंतर इथे गावातल्या देवीला ओटी भरायला मी आणि आमच्या वहिनी आलेलो आहोत. त्यांच्याकडे सुद्धा हळदी कुंकू केले. आम्ही दोघे मिळूनच हळदी कुंकू करतो. संक्रांतीचं असू दे किंवा हे चैत्रगौरीचं असू दे, एकदम केलं म्हणजे बरं पडतं. तर इथे आलेलो आहोत आम्ही ओटी ठेवण्यासाठी. आणि काही जणांना सांगायचं सुद्धा राहिले होते काही जणांच्या घरी, तेही जाता जाता आम्ही सांगण्याचे काम केले. तर आरू अजून लहान आहे, नाहीतर तिलाच पाठवलं असतं सांगायला. तिला अजून एवढी म्हणजे घरं वगैरे ओळखत नाहीत किंवा एकटीला मी नाही पाठवत, अजून खूपच लहान आहे ती. जरा अजून थोडी 1-2 वर्षानंतर मी तिला पाठवणार, तिलाच पाठवणार कोणाच्या घरी जायचं असेल हळदी कुंकवाचं सांगायला. तर बघा, इथे अशा प्रकारे आमचं मस्त असं दर्शन झालं. देऊळ रिकामच होतं आणि आम्ही आज ठरवलं हळदी कुंकू. आणि जो काही 4 वाजता धो पाऊस आला, बापरे! आता म्हणलं काय खरं नाही. पण एक 10 मिनिटं जोरात पाऊस पडला आणि त्यानंतर सगळं स्वच्छ झालं. एवढं काही नाही, थोडासा चिखल वगैरे रस्त्याने होता, पण तेवढंच चालायचंच. तर बघा, इथे आर्या चाफ्याचं फूल दाखवत आहे आपल्याला. तर आर्यानं आमच्या मस्त आपलं शूटिंग वगैरे करायचं काम केलं. तर इथे आमचं झालेलं आहे दर्शन. आम्ही निघालो आता घरी. त्यानंतर राहिलेल्या लेडीजसुद्धा येऊन गेल्या. तर असा हा आपला छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगू शकता. आणि हळदी कुंकू कसं वाटलं, तुमच्याकडे करतात का, किंवा तुम्ही कधी असं गेल्यानंतर तुम्हाला हे पन्ह डाळ वगैरे कुठे तुम्ही याचा आस्वाद घेतला आहे का. आणि ह्या ज्या रेसिपीज आहेत, बेसनचे लाडू केले, त्यानंतर पन्ह, तर याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणारच आहे. तर तिथेसुद्धा शॉर्ट्स आपले नक्की पहा तुम्ही. आणि चला तर मग, हे बघा, इथे आमच्या वहिनींची चैत्रागौर तुम्हाला मी आता दाखवते. तर त्यांनीसुद्धा छान असं छोटंसं सिम्पल स्वीट डेकोरेशन केलेलं आहे. आणि बाजारातसुद्धा आम्ही जाऊन आलो, त्यामुळे आम्हाला हे फ्रुट्स वगैरे मिळाले. तर बघा, सगळे अजून बायका येत होत्या, म्हणजे लेडीज येत होत्या. तर एवढं शिल्लक राहिलेलं होतं. तर बघा, ही डाळ वगैरे खूप छान लागतं ना, म्हणजे एक या दिवशी केलं ना वेगळीच चव येते त्याला. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.